24 कल्याण लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर लोखंडे महाराज हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कॉम्प्युटरचे बटन दाबून आपण मला विजयी करावं असं आवाहन केलं आहे। यावेळी अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर लोखंडे महाराज यांनी विद्यार्थी, महिला, बेरोजगार, कष्टकरी, जवान, शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षा चालक, वृद्ध, अपंग, रुग्ण, तृतीयपंथी, कर्जबाजारी, विधवा, सर्वधर्मीय भारतीय जनतेच्या मनातील उज्ज्वल भारताची निर्मिती करण्यासाठी ही आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगितले। चला तर पाहूया ते काय म्हणाले। आवासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। मी ज्ञानेश्वर लोखंडे महाराज कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे। माझ्या या मतदारसंघामधील जे महत्त्वाचे लोकांच्या समस्या आहे, या समस्या म्हणजे उदाहरणार्थ आज या ठिकाणी सर्वत्र 2-2 वर्षांचं कोरोनाच्या याच्यामध्ये जो कालावधीमध्ये काही 2 वर्ष फुकट गेले, तर ते 2 वर्ष काही ठिकाणी सर्व्हिसच्या बाबतीत वाढीव मिळाले, परंतु पोलीस भरतीच्या बाबतीत ते वाढीव मिळालेले नाही आहे। त्याच्यानंतर जे विद्यापीठांच्या ज्या काही एक्झाम्स झालेल्या आहेत, या एक्झाम्सचा रिझल्ट वर्ष 1.5 वर्ष लागत नाही आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं जवळजवळ 15 लाख विद्यार्थ्यांचं वर्ष ते 1.5 वर्ष वायाला गेलं आणि एकदा शिक्षणात खंड पडल्यानंतर पुन्हा त्याची चालू होणं सुरुवात होणं अवघड आहे। या लोकसभेमध्ये धरणांचा प्रश्न आहे। आज 1942 पासून कुशिवलीचं धरण झालेलं नाही आहे, त्याच्यावर समस्या आहेत। त्यानंतर मध्ये नेवाळी प्रकरण झालं, भाल, वसार, खोनी हे सगळे जे काही गावं आहेत, सर्व आजूबाजूचे जे पाडे आहेत, नेव्हीच्या लोकांनी त्या जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला, फार मोठं प्रकरण झालं। त्यांची केस सुप्रीम कोर्टात चालू आहे, त्यांना न्याय मिळत नाही आहे। तो न्याय मिळवून देण्याचं काम दिल्लीतलं आहे, त्यांना ते न्याय मिळवून देण्याचा कार्यक्रम करावा लागेल। माझ्या या लोकसभेमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे। आता ऐकण्यात आलेलं आहे की 5 कॉलेज सँक्शन झालेलं आहे, परंतु ते होणार कधी ते महत्त्वाचं आहे। या ठिकाणी मेट्रोचा प्रोजेक्ट क्रॉस होतो आणि त्याचं काम चालू होतं, ते 6 महिन्यात 1.5 वर्षभरात चालू होतं, पण इथे शिक्षणाच्या बाबतीतला काही प्रगती प्रकार दिसत नाही आहे। अवैध बांधकाम आमच्या घरादारांना हे अवैध घोषित करतात, परंतु जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत बांधायला परवानगी देतात, म्हणजे अघोषित परवानगी देतात आणि नंतर बांधून झाल्यानंतर आमची घरं तोडतात। आमचे रिक्षावाले आहेत, आमच्या रिक्षावाल्यांवर उठ-सूट त्यांचे फोटो काढ। रिक्षावाल्यांना स्टँड नाही आहे, हक्काचं स्टँड नाही आहे, याच्यासाठी कोणी आंदोलन करत नाही। आज या कल्याण RTOच्या मध्ये जवळजवळ 70,000 मिनिमम 70,000 रिक्षावाले आहेत आणि RTO आता पण परमिट देणं चालूच आहे। जर सगळेच रिक्षावाले झाले तर इथं ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे आता सरकारने हे जे काही परमिट देण्याचं काम आहे, याला कुठेतरी आळा घालावा, कारण जे लोक आहेत ज्यांचा पूर्वी 8 घंट्यामध्ये जो धंदा व्हायचा, आता त्यांना ते 12 ते 15 घंटे द्यावे लागतात। त्यामुळं फार मोठ्या समस्या आहेत, उदरनिर्वाहाच्या समस्या आहेत। या ठिकाणी वृक्ष लागवड होते, परंतु ते वृक्षांकडे नंतर परत कधी बघितलं जात नाही। आज हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे, याच्यासाठी कुठल्याही महानगरपालिकेने त्या ठिकाणी कारंजे लावलेले नाही आहे। हे कारंजे आणि ते फवाऱ्या मारण्याच्या गाड्या फिरवतात, परंतु हे जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत, आज आमच्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज मुंब्र्याची झोपडपट्टी, कळव्याची झोपडपट्टी, दिव्याची झोपडपट्टी, त्याच्यानंतर इकडे उल्हासनगरच्या तर 4ही बाजूला झोपडपट्टी आहेत, अंबरनाथच्या वालदुनी नदीच्या बाजूला सर्व झोपडपट्टी आहेत। या झोपडपट्ट्यांमध्ये आजही गेलं तर आम्हाला गटरचं पाणी प्यावं लागतं, इतकी हालत खराब आहे। मग हे पाण्याच्या ज्या समस्या आहेत, आमच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कधी होणार? आज हे उल्हासनगरमध्ये आणि इलेक्शनच्या तोंडावर यांनी कायदा पास केलाय की तुम्ही 10% जमिनीची कॉस्ट भरा आणि तुम्हाला आम्ही अधिकृत करू, परंतु जशी इलेक्शन होणार की हे जे काही सँक्शन झालेलं हे निघून जाणार, म्हणजे काय इलेक्शन पुरतं गाजर दाखवणार आणि त्याच्यानंतर परत हे करणार। त्यामुळे आता प्रस्थापितांनी जे आम्हाला सांगितलंय ते आमचा त्याच्यावर विश्वास नाहीये। या उल्हासनगरमध्ये आज 35 वर्षापूर्वीचा जो काही डेव्हलपमेंट प्लॅन होता, आता ते 2035 पर्यंत, म्हणजे आता 8-10 वर्ष राहिले, ते संपत आलं। तो प्लॅन बनला कधी, तो प्लॅन इम्प्लिमेंट करणार कधी, याचं काहीच सूतसार नाहीये। या उल्हासनगरमध्ये एक काडीचं लोन मिळत नाहीये, कुठली स्टेट नॅशनलाइज बँक कुठली कोणाला लोन देत नाहीये। त्यानंतर त्याच्याही पुढचं फार महत्वाचं आहे, आमच्या या लोकसभेमध्ये ज्यांनी काही छोट्या मोठ्या जे काही पर्सनल लोन काढले होते, त्या पर्सनल लोन वाल्यांना सर्वांचं नावं सिबिलमध्ये टाकून दिलेली आहेत। ज्या ठिकाणी 40 ते 42% त्यांनी व्याज घेतलं, RBIचं कंट्रोल असताना सुद्धा त्यांनी 24% वरती व्याज घेऊ शकत नाही, परंतु यांनी 40-42% पर्यंत व्याज घेतलं आणि त्यांनाच ज्यांनी तेवढे पैसे भरले
मुलतल भरली, सर्व भरला, तरी सुद्धा त्यांना सिव्हिल मध्ये टाकलेलं आहे. हा सिव्हिलचा फार मोठा प्रश्न आहे. माझ्या या लोकसभेमध्ये फार मोठा प्रश्न आहे. सर्वात मोठा अजून प्रश्न, या ट्रेनमध्ये गेल्या महिन्यामध्ये 17 लोक ट्रेनमधून पडलेत. मग वेस्टर्न लाईनला 3 मिनिटाला गाडी आहे, आमच्या सेंट्रल लाईनला जर गाडी दिली 3 मिनिटाला गाडी दिली, 3 मिनिटाला नाही 5 मिनिटाला तर गाडी द्या. त्या ट्रेनच्या फेऱ्या जर वाढवल्या तर आमचे अपघात होणार नाहीत, आमचे जवान पोरं मरणार नाहीत ना. जवान पोलीस मेला त्या दिवशी, 17 लोकांचे अपघात झाले, त्याच्यापैकी फक्त 2 ते 3 जण वाचलेले आहेत. म्हणजे विचार करा ना, दिव्यापासून जर आम्ही नवीन दिवा टू सुरजची गाडी जर चालू केली तर आमच्या आया बहिणी स्टेशनला बघा अक्षरशः लटकून जातात. म्हणजे पुरुष सुद्धा तेवढ्या माकडासारखं लटकू शकत नाही, एवढं त्यांना कसरत करावी लागते. म्हणजे आम्ही कष्ट तर करतोच, परंतु आमचा प्रवास तर जरा सुखासुखीचा होऊ द्या, याच्यासाठी आमचे प्रयत्न करा. तुम्ही सरकते जिने चालू केले हो, परंतु आमचा प्रवास जो आहे गाडीतला तो तर जरा सुखासुखी होऊ जायला पाहिजे. कल्याणला जर जंक्शन केलं आम्ही, कल्याणला जर तुम्ही टर्मिनल केलं तर आमचा फार मोठा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो रहदारीचा, ट्रेनचा. असे फार महत्वाचे मुद्दे, त्यामुळे मी या प्रयत्नांवर, या गोष्टींवर, आणि असे फार महत्वाचे मुद्दे जवळजवळ याच्यामध्ये 123 मुद्दे आहेत. या 123 मुद्द्यांपैकी कुठलाही मुद्दा मी याच्यातून सोडणार नाही. या सर्व मुद्द्यांवर मी ज्वलंतपणे पार्लमेंटमध्ये मांडणार आहे. नॅशनल लेवल आणि राज्य लेवलवरचे हे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती मी लढणार आहे आणि या मुद्द्यांना मी न्याय मिळवून देणार आहे, म्हणजे जनतेला न्याय देणार आहे. त्यामुळं कृपया सर्वांनी, माझी निशाणी कम्प्युटर आहे, 28 नंबरचं बटन आहे आणि 28 नंबरचं बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजयी कराल. कारण हे प्रश्न तुमचे आहेत, हे प्रश्न तुमचे आहेत, तुमच्या उदरनिर्वाहाचे आहेत, तुमच्या जीवनाचे आहेत, तुमच्या भविष्याचे आहेत आणि तुमच्या पुढच्या पिढीचे आहेत. त्यामुळं मी न्याय देण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही मला मत द्याल आणि प्रचंड मताने विजय कराल अशी मी आशा बाळगतो. एवढंच मी आमच्या जनतेला, माझ्या जनतेला सांगू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो. धन्यवाद.